8 मनपांमध्ये महापौर आणि उपमहापौरांची आज निवड होणार आहे। जळगाव, धुळे, कोल्हापूर महापौर मिळणार आहे। त्याचबरोबर पिंपरी चिंचवड, अमरावती आणि सोलापुरात सुद्धा आज निवड केली जाणार आहे। नागपूर आणि नाशिकला सुद्धा महापौर मिळणार आहे। तर आताची महत्त्वाची बातमी, 8 शहरांमध्ये आज महापौर आणि उपमहापौर यांची निवड केली जाणार आहे। अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडे। अमर, सगळ्यांनाच प्रतीक्षा होते आणि तो दिवस म्हणजे आज 8 शहरांमध्ये महापौर आणि उपमहापौर निवडला जाणार आहे। अगदी बरोबर आहे। गेल्या 8 वर्षापासून ज्याची प्रतीक्षा होती त्या सगळ्या निवडणुका पार पडल्या आणि महापौर आणि उपमहापौर यांच्या निवडणुका होणार आहे। आपण नागपुरात बघायला गेल्यास तर भाजपाला दणदणीत यश मिळालं आहे, स्पष्ट असं बहुमत आहे। त्यामुळे नीता ठाकरे आणि लीला हातीबेड या ज्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या ज्या दावेदार आहे त्याच निवडून येतील, त्याच महापौर उपमहापौर राहतील असं जवळपास चित्र पूर्ण आहे। फक्त औपचारिकता बाकी आहे। दुसरीकडे सुरुवातीपासून अमरावतीमध्ये मात्र प्रचंड चर्चा सुरू होती कसं होणार, पण आता जे चित्र स्पष्ट होत आहे त्यात महायुतीतलं भाजपाच्या महापौर आणि त्याचबरोबर उपमहापौर जाईल तो राणा यांच्या पक्षाचा राहील, युवा स्वाभिमानचा राहील असं चित्र स्पष्ट होत आहे। नागपुरात साधारणतः 10 वाजता सगळे जे नगरसेवक आहे भाजपच्या कार्यालयाजवळ एकत्र येतील आणि येथूनच जल्लोषात ते भट सभागृहापर्यंत जातील आणि त्यानंतर ते मतदान होतील। नागपुरात एक गोष्ट पाहण्यासाठी सगळ्यांची उत्सुकता लागेल, कारण की यावेळेला MIMचे 6 आणि मुस्लिम लीगचे 4 जे नगरसेवक आहेत ते तटस्थ राहतात की कोणाच्या बाजूने मतदान करतात याकडे सगळ्यांचं लक्ष राहील। पण आता जे चित्र स्पष्ट आहे की भाजपाचाच महापौर आणि उपमहापौर नागपुरात होईल आणि महायुतीचाच महापौर आणि उपमहापौर होईल जवळपास निश्चित अमरावतीत सुद्धा समजण्यात येत आहे। आणि राज्यातील अजून म्हणजे एकूण आज 8 ठिकाणी निकाल लागणार आहे, तिथेही ही संपूर्ण प्रक्रिया साधारणतः 12 वाजेपर्यंत पूर्ण होणार असल्याची शक्यता आहे। अगदी अमर, आपण असेच आमच्यासोबत जोडलेले राहा।